हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू याने सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 16व्या अध्यायाचा अभ्यास करणं. अध्यायाचं नाव आहे देवासुर संपादन विभाग, म्हणजे देवी आणि राक्षसी गुण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण लिदा श्री शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिल प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी नाम नमः आचार्य पदाय निताय कृपा प्रदते गौर कथा दमताय न विग्रह तारि. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारि निर्विशून्यादि पाश्चात्य देशतारि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या 16व्या अध्यायाच्या अध्ययन वर्गामध्ये. श्री श्री राधा गोविंद फुलेचे हे आचरित श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. नमनिष्ठादास प्रभू ज्याने हा अध्ययन वर्ग सुरू केला त्यांनाही साष्टांग दंडवत करून त्यांचा आशीर्वाद घेतो. विजया पताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त हे जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. तर आपण काल 15व्या अध्यायाच्या टप्प्यामध्ये आपण अभ्यास केला होता पुरुषोत्तम योग, म्हणजे जो पुरुषामध्ये जो उत्तम आहे त्याला आपण कसं जाणलं पाहिजे आणि त्याचे गुण काय आहेत ते आपण काल अभ्यास केला होता. त्यात भौतिक जगापासून अलिप्त होणे, स्थलानंतर कृष्ण देखभाल करता म्हणून आणि वेदांत सूत्राचा सारांश. तर आज आपण 16व्या अध्याय 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यात पहिला अतिरेकी आणि राक्षसी गुण, राक्षसी स्वभाव, राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उन्नती किंवा पथोगतीची निवड. तर श्री भगवान म्हणाले 1 ते 3 श्लोकामध्ये आता भगवान आपल्याला अं, देवी स्वभावाचे जे मनुष्य असतात त्यांचे आता गुण आपल्याला सांगतात. श्री भगवान म्हणाले निर्भयपणा, सत्वशुद्ध आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, संयम, यज्ञकर्म, वेदायन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्ता, त्याग, शांती, दोष काढण्या वृत्तीच्या तिटकारा, सर्व जीवाचा प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषापासून मुक्त हे सर्व देवी गुण हे भरता देवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. तर आता आपण एक एक आपण हे जे गुण आहेत त्याच्यावरती आपण थोडक्यात अभ्यास करूया. तर पहिला आहे निर्भयपणा. निर्भयपणा म्हणजे जेव्हा आपण संन्यास घेतो तेव्हा आपण सर्व त्याग करून भगवान कृपेद्वारा राहायला लागतात. जर मनुष्याने वाटत असेल की सर्व त्याग केल्यावर माझं रक्षण कोण करतील, तर माझं रक्षण कोण करतील, माझा उदरनिर्वाहासाठी काय होणार, जर मी उद्या आजारी पडलो तर मला कोण वैद्याकडे की डॉक्टरकडे घेऊन जाणार, हे जर त्यांना जर भीती वाटत असेल तर त्याने संन्यास स्वीकारू नये. कारण मनुष्याने वाटलं पाहिजे की मी कधीच एकटा नाही. कारण तो जेव्हा भगवंताला शरणीला जातो तेव्हा तो शुद्ध भक्त होऊन जातो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांचा सदैव सोबत असतात. असा निर्भयपणाचे गुण आहे. सत्वशुद्धी म्हणजे संन्यासाश्रमामध्ये सर्वात मोठा गुण म्हणजे शुद्ध जीवन. त्यात साठी अनेक नियम आहेत. हे पैकी सर्वात मोठा सर्वात महत्वाचा पूर्ण नियम म्हणजे स्त्रियांशी निकट संबंधाचा त्याग करणे. कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की ज्या गोष्टीवरती आपले चिंतन होते, आपण 8व्या अध्यायामध्ये
अजमिलाचं उदाहरण घेतलं होतं, की ते ज्या गोष्टीवरती चिंतन करतात, जसं इथे सद्वसुद्धी म्हणजे जेव्हा आपण स्त्रियाची संकटामध्ये येतात, तेव्हा आपण स्त्रियांचे चिंतन करतो आणि त्यामुळे आपला जो ध्येय आहे ते आपलं विसरून जातं. म्हणून सत्वशुद्धी म्हणजे आपण स्त्रियापासून वेगळे राहणं. ज्ञान म्हणजे त्याने आपले साठी आणि भौतिक जगात जे काही लोक आहेत त्यांना ज्ञान द्यायचे. त्याने नम्रपणे घरी-घरी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचा आणि अ, भगवद्गीता, भागवतम याचं ज्ञान द्यायला पाहिजे. असं इथे आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशील म्हणजे ज्ञान आहे. पुढे योग म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म केलेले पाहिजे. कारण भौतिक जगात लोक त्यांचे आणि कृष्णाचे काय नाते आहे ते विसरून म्हणून त्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आता आपण भौतिक जगामध्ये आता तुम्हाला माहित असेल, की जवळ-जवळ कोणच आता मंदिरामध्ये जायचं त्यांच्याकडे वेळ नसते. तर त्याचं ज्ञान कसं तर त्यांनी हे प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आता तुम्ही इस्कॉनाच्या ह्या वर्गामध्ये आले, तर तुमच्याकडे अ, तुम्ही WhatsAppवरती किंवा तुम्ही Facebookवरती किंवा आणखीन वेगवेगळे जे माध्यम आहे, तिकडे आपला पुढचा जो बॅच आहे त्याचा अ, हे प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तसंच जे देवी गुणामध्ये जे असतात त्यांचं हे कर्तव्य आहे. पुढे दान. दान म्हणजे हे गृहस्थाचे गुण आहे. कारण अ, दान आपल्याने जे काम नोकरी धंद्याद्वारे जे धन केले आहे, त्याने कमीत कमी 50% कृष्ण भावना या प्रचारासाठी दिल्या पाहिजे. कारण आपण जे पहिला आश्रम आहे, तो आहे ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे आपण कुठेतरी अ, हे आपल्याला आपलं ज्ञान घ्यायला जातं आपल्या गुरुकडे आणि त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतात. नंतर आपण जेव्हा वनप्रस्थान असतं. म्हणजे आपण सर्व काही सोडून आपल्या मुलाबाळास जे आपण देऊन जातात. म्हणजे जोपर्यंत जो गृहस्थ आहे, तो दान करत नाही, तर हे ब्रह्मचर्य आश्रम आहे आणि वनप्रस्थान आश्रमचे लोक आहेत, ते उपाशी राहणार. म्हणून दान हे गृहस्थाचा सर्वात मोठा गुण आहे आणि तो देवी स्वभावाचा गुण आहे. असं इथे आपण समजून घेऊया. पुढे धर्म म्हणजे मनाचा संयम म्हणजे अ, ह्या आणखी एका गुण आहेत त्या गृहस्थासाठी आहे. तर त्याने आपले जे इंद्रियाचा अनावश्यक उपयोग करू नये आणि तो आपला पत्नीसोबत राहिला असेल तरी त्याने हा नियम पाळला पाहिजे. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपल्याला माहीत आहे, की आपण इंद्रिया भोगामध्ये जे जास्त स्त्रिया पुरुषांचे जे आहेत, त्यात सगळ्यात जास्त त्याच्यामध्येच भौतिक जगामध्ये जास्त भांडणं होते. कारण आपण इंद्रिय सुखामध्ये खूपच लागलेले असल्यामुळे हे सर्व ह्या आपल्याला आत्मसंयम करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही गृहस्थ असेल तरी तुम्ही फक्त एक कृष्ण भावना भावित मुलासाठीच आपला इंद्रियाचा उपयोग केला पाहिजे, असं आत्मसंयमचा नियम आहे. यज्ञ कर्म म्हणजे गृहस्थाने साठी हे नाम संकीर्तन कारण बाकी सर्व यज्ञ खूपच खर्च लागतो आणि या निःशुल्क आहे. जसं आपण काही वेळा आपण जेव्हा 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला, तर सत्ययुगामध्ये तप करायचे. नंतर त्रेतायुगामध्ये मोठे-मोठे यज्ञ करायचे आणि आता द्वापरामध्ये मंदिर वगैरे उभारले. तर हे सर्व आपल्याकडे खूप खर्च आहे. आपण स्वतः एकटा करू शकत नाही. तर आपण कलियुगाचा आपण यज्ञ कुठला आहे? तर तो हरिनाम संकीर्तन आणि तो त्याला ₹1 खर्च लागत नाही आणि तुम्ही कोणाची हिस्सा पण करत नाही. तुम्ही कोणाला तुम्हाला बोलवायची गरज नाही, की तू ह्या यज्ञामध्ये तुम्ही स्वतः एकट्याच कुठे बसले तुम्ही घरामध्ये, बाहेर कुठे तुम्ही जर प्रवासला निघतात, तिकडेही तुम्ही करू शकता. म्हणजे हा यज्ञ एकदम सोपा आहे. स्वाध्याय म्हणजे मन फक्त वेदांचा अभ्यासासाठी लावायचं. जसं श्रीमद भगवद्गीता, भागवतम या उपनिषद आहे. नंतर देशामृत आहे. हे इस्कॉनचे वेगवेगळे पुस्तक आहेत. त्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तप म्हणजे आपल्या आयुष्यात जर 100 वर्षाचं असेल तर मी जसं पूर्वी सांगितलं की 25 वर्ष पहिला 25 वर्ष हे ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थ आश्रम, पण नंतर वनप्रस्थान आणि शेवटचा तो संन्यास आहे. जेव्हा आपण गृहस्थाने निवृत्त होतात तेव्हा मन, जे आणि शरीर हे तप केल्या पाहिजे. मग आपलं जसं भरत महाराजांनी चुकी केली, तसं आपण चुकी करायची नाही. आपण जेव्हा वनप्रस्थान आश्रमामध्ये असतात, तेव्हा आपण तप केलं पाहिजे आणि जेव्हा आपण संन्यासामध्ये निघून जातात, तेव्हा आपल्यासाठी फक्त तपच आहे. असं हे अ, तपचं आहे.
नंतर आपण अर्जव म्हणजे सरळपणा म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये हा गुण असायलाच पाहिजे. जे कारण आपण मध्ये मिथ्या अहंकारामुळे आपण सरळ राहू शकत नाही. कारण आपण जे आहे ते आपण दाखवत नाही. आपल्याकडे नाही ते दाखवायचा प्रयत्न करा. तर याच्यासाठी अ, आपण आता भौतिक जगामध्ये राहतो ना, ते थोड्या आता 2 वर्ष महिन्यापूर्वी वेगवेगळ्या शहरामध्ये आणि आपल्या नातेवाईकामध्ये पण लग्न वगैरे झाले असतात. तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे जे नसतात ते आपण दाखवायचा प्रयत्न करतात. म्हणजे एका लग्न जे काही आपण जर 2-3 लाखामध्ये जे पूर्ण असेल, तर आपण काय करतो मोठे-मोठे मंडप बांधतात, डीजे वगैरे बोलवतात. नंतर वेगवेगळ्या बाहेरच्या लोकांना आपण नाचायसाठी बोलावतात. नंतर अ, वेगवेगळ्या आपण जे खाद्यपदार्थ आहे, जसं साऊथ इंडियन असतं, चायनीज असतं, हे नंतर पाणीपुरीचं स्टॉल असतात. हे सर्व काय आहे? हे सर्व खर्च असतात. म्हणजे जे काही आपल्याकडे नाही, ते आपण दुसऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करतात. तर यालाच अध्यात्म म्हणतात. अहिंसा. तर मनुष्याने कोणत्याही जीवाचा उत्क्रांतीमध्ये जे बाधा येऊ नये आणि स्वतःला शेतीमध्ये दुसऱ्या प्राणीची हत्या करू नये. तर इस्कॉनचे जे 4 नियम आहेत त्यातला सर्वात एक नियम आहे म्हणजे मांसाहारचा निषेध म्हणजे मांसाहार करू नये. तर जेव्हा आपण हे मांसाहार करत नाही तेव्हा आपल्यामध्ये अहिंसा आपोआपच निर्माण होते. सत्य म्हणजे मनुष्याने स्वतःचा स्वार्थ आणि विकृत याचे करू नये. फक्त वेदांचं सांगितल्याप्रमाणे शिकलं पाहिजे आणि गुरु-शिष्य परंपरेमध्ये त्याने ज्ञान घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण सत्याला नंतर क्रोधातून मुक्तता. क्रोधातून मुक्त म्हणजे मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा शरीर नष्ट होतात. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा आपण चिंतन करतो, तर आपला जो वेगवेगळ्या विषयावरती चिंतन करून आपण संमोहन आणि शेवटचं आपलं पतन होतं. म्हणून इथे आपल्याला भगवान म्हणतो, जो देवामध्ये जो गुण असतो, तो म्हणजे अक्रोध, क्रोधातून मुक्ता. जेव्हा आपण क्रोधामध्ये असतात, तेव्हा आपला निश्चित आपलं पतन होतं. त्याग म्हणजे फक्त आपलं जो विहित कर्म आहे ते करायचं आणि अपेक्षा करू नये. हे याला त्याग म्हणतात. पुढे शांती. शांती म्हणजे क्रोधापासून मुक्ती. यालाही आपण शांती म्हणू शकतो. कारण आपण जेव्हा काही लोकांना म्हणतात, तर ते म्हणतात, "काय चाललंय?" तर आपण म्हणतात, "शांती." परंतु आपल्या मनामध्ये क्रांतीच असते. आपल्याला असं वाटतं, की आपल्याला हे करायचंय, ते करायचंय. म्हणून आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. असं म्हटलेलं गेलं, की मनुष्य जवळ-जवळ रोज 60,000 वेगवेगळे त्यांना विचार येतात. आणि त्याच्या मनाची जवळ-जवळ 9 लाख पर सेकंड काहीतरी त्याची स्पीड आहे. इतक्या स्पीडाने तो एका सेकंदामध्ये तो भारतामध्ये असतात, दुसऱ्या सेकंदामध्ये तो अमेरिकेला पोहोचू शकतो. म्हणून आपल्यामध्ये शांती नसतं. तर त्या शांती म्हणजे क्रोधापासून आणि विचारापासून मुक्ती ती. नंतर दोष काढण्याची वृत्तीचे तिटकारा म्हणजे आपण जेव्हा आपण 2 मित्र असतात, आपण काही गोष्ट करतो. नंतर जर तिसरा मित्र आला, तर आपण चांगल्या गोष्टी करतो. परत हा एक मित्र निघून गेला, तर आपण काय करतात? हे 2 मिळून आपण जो तिसरा मित्र जो निघून गेलाय, त्याचे वेगवेगळे आपण डोस काढतो. तर त्यातून आपल्याला मुक्ती करायची आहे. तर हे गुण आहे अ, देवी प्रकारचे. सर्व जीवाचा प्रतिदेहावर. जसं आपण काही वेळा आपण अभ्यास केलो, की 84 लक्ष योनी आहेत. त्याच्यात सर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण हृदयामध्ये ते स्थित आहे. म्हणून आपण सर्वांना एक कुत्रा, मांजर आहे आणि कुत्रा खाणाऱ्या हे सर्व जीवाप्रती आपण दयाभाव ठेवली पाहिजे. लोभविहीनता म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला लोभायची इच्छा असते. तर हे सर्व आपण त्याग केला पाहिजे. सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह हे तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही आज आता आपण 16व्या अध्यायामध्ये आहे. तर तुम्ही खूपच दृढ निश्चयाने इथे आलेले आहे. म्हणून तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि दृढ निश्चय आहे. हे सर्व काय आहे देवांची देव प्रकृतीची लोकांची गुण आहे. क्षमा. तर आपण छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये
आपण भांडणं करतात आपल्या नातेवाईकसाठी. आणि असे काही मी स्त्रियांना आणि काही असे पुरुष आहेत ज्यांचं एक छोट्याशा गोष्टीवरती भांडणं झालंय आणि काही वर्षापर्यंत ते एक दुसऱ्याचं तोंड बघत नाही. तर जो देवा स्वभावाचा मनुष्य आहे त्याने आपल्या दुसऱ्या नातेवाईकांना क्षमा केली पाहिजे. शुची म्हणजे अ, शुद्धता आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषा. द्वेष म्हणजे आपण एक दुसऱ्याचं द्वेष, जसं मी आता क्षमाचं सांगितलं तसे आपले द्वेष करतात. आणि सन्मानाच्या अभिलाषा पासून मुक्ती. सन्मान म्हणजे काय? आता आपण कुठे एका लग्नामध्ये की आपण कुठेतरी बर्थडे पार्टीमध्ये जातात, तर आपण असं अपेक्षा करतात की ज्याने हे पार्टी वगैरे दिलेली आहे ते आपल्याला कुठेतरी चांगल्या खुर्चीवरती आपल्याला खुर्ची नाहीतर एक वेगळं आपल्याला टेबल द्यायला पाहिजे. आपल्यासाठी एक वेगळा वेटर आपल्याला एक जे काही जेवण वगैरे आपल्याला देणार आहे, तो एक वेगळाच आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणून ही आपण सन्मानाची जी अपेक्षा असतात, ते अपेक्षा एक असुरामध्ये असतात. पण जेव्हा हे आपण सन्मान अभिलापासून जेव्हा आपल्याला मुक्ती होते, तेव्हा आपण देवगुणामध्ये असू शकतात. हे सर्व काय आहे? तर हे सर्व हे जे 26 जे इथे दिलेलं आहे, हे स्वभाव हे देवी प्रकारचे जे मनुष्य आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतात. असं या पहिल्या 3 श्लोकाचा इथे भगवंताने आपल्याला तात्पर्य दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, "हे पार्था, दंभ, उद्धटपणा, अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांची गुण आहे." तर हे काय आहे? तर इथे एका व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर उर्मटपणा उर्मटपणा एका हत्तीचा आहे. तो हत्ती जेव्हा वेडा होऊन जातो तर काय करतात हे तुम्ही चित्रामध्ये बघू इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. ते हे जे बसलेले आहेत त्यांना मारायचा त्यांचा मृत्यूचं कारण होऊ शकतं. म्हणजे हे काय उर्मटपणा आहे. आणि असे तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, की ज्यांच्याकडे फोर व्हीलर असतात ते काय करतात खूपच वेगाने ते गाडी चालवतात 160, 180 आणि काही लोकांचे ते आता थोड्या दिवशीपूर्वी तुम्हाला माहित असेल तर एका पुण्यामध्ये एका 17 वर्षाच्या मुलाने 2 व्यक्तींचा मृत्यूचं कारण झालं. म्हणजे हे सर्व काय आहे? ते हे उर्मटपणा आहे. दंभ म्हणजे आपल्याकडे जे नाही ते आपल्याला दाखवतात. जसं मी आता तुम्हाला लग्नाचं उदाहरण दिलं आहे. तर आपल्याकडे एक 2 लाख रुपये आहेत. पण आपण काय करतात? आपण दुसऱ्याला दाखवायलासाठी आपण 10 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये असं लग्नामध्ये खर्च करतात. हे दंभ आहे. अभिमान म्हणजे जे गोष्टी आपल्याकडे नाही आणि आपण दाखवतात त्यालाही अभिमान म्हणतात. आणि अज्ञान हे असुरी प्रकृतीचे जन्मेला असुरी अज्ञान म्हणजे ज्यांना ज्ञान नाही की काय चांगलं करायचं, काय वाईट करायचं. हे कारण त्यांनी त्यांनी अभ्यास नाही केला नाही मुळे त्यांना ते अज्ञानी असतात. आणि हे सर्व काय आहे तर असुरी प्रकृतीने जन्मलेल्या लोकांचे हे गुण आहेत. आणखीन काही गुण आहेत ते आपण आता अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, "देवी गुण मोक्षदायक असतात, तर असुरी गुण बद्धकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू देवी गुणासह जन्मलेला आहे." तर आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की सत्वगुण, रजोनी, तमोगुण म्हणजे जो रजोनी तमोगुणामध्ये असतात, तो बंधनाकरता म्हणतात. म्हणजे परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की आपण जे 14 लोक आहेत, त्यात आपण अभ्यास केला होता, की सत्वगुणामध्ये असतो, तो वरच्या लोकांमध्ये जातो. रजोगुणाचा जो मनुष्य आहे, तो परत या पृथ्वीवरती येतो आणि तमोगुणाचा मनुष्य तो खालच्या योनीमध्ये. तर भगवान इथे हेच म्हणतात, की देवी गुण मोक्षदायक असतात, मोक्षदायक असतात. देवी गुण म्हणजे सत्वगुण असतात. तर असुरी गुण म्हणजे राजसिक आणि तामसिक गुण हे करतात. आणि जेव्हा आपण खूपच जास्त असुरी गुण असेल म्हणजे तमोगुण असले, तर आपण खालच्या योनीमध्ये जातो. पण इथे भगवान अर्जुनला हे निश्चित करतात, की तू देवी गुणासह जन्मला असल्यामुळे तू चिंता करू नकोस. तू अ, अ, मोक्ष तुझी प्राप्त होईल आणि वरच्या ग्रहामध्ये जाणार असं या श्लोकामध्ये अर्जुनला भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणतात, "हे पार्था, या जगामध्ये देवी आणि असुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वी तुला देवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून असुरी गुणाचे विवरण." तर आपण जवळ-जवळ 25 ते 26 आपण देवी प्रकारचे गुण बघितले. आता भगवान आपल्याला असुरांचे काय गुण आहेत ते आपण अभ्यास करूया. अ, आपण अभ्यासही केला होता ज्यावेळी आपण सुकृतीनं आणि दुष्कृतीनं जे
भगवंताला शरणले जातात ते ज्यांच्यामध्ये ते हे सत्वगुण असतात ते भगवंता शरणले जातात त्यांनाही देवी गुण म्हणतात. आणि जे भगवंताला शरणे जात दुष्कृत्य आहे ते त्यांनाही इथे आपण असुर म्हणू शकतात. ते कुठले गुण आहेत ते आता भगवान आपल्या पुढे सांगते. तर असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिर्भूतपणा सदाचार असे त्यांचे सत्यही त्यांच्यामध्ये आचरत नाही. शुचिर्भूतपणा म्हणजे जसं आता भौतिक जगामध्ये राहतात तर आपण काय आहे आपल्या ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाल्यावरती आपण गृहस्थ आश्रम मध्ये असतो. गृहस्थ आश्रम मध्ये काय असतं तर आपण ज्या पुरुषाकडे त्या स्त्रियाकडे आपण ज्या स्त्री पुरुषाकडे जे लग्न झालेलं आहे त्याच्याशी आपण बंधनामध्ये असायला पाहिजे. आपण काय पर स्त्रियांची ना की पर पुरुष यांची संबंधाकडून आपण अलिप्त राहणे पाहिजे. याला शुचिर्भूतपणा म्हणतात. सदाचार जसं हेच शुचिर्भूतपणा ते सदाचार. सदाचार म्हणजे अ, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्येच आपण आपला जो उदरनिर्वाहाचा केला पाहिजे. त्याला सदाचार म्हणजे आपण जसं अंग्रेजीमध्ये म्हणूया की हा आपण असं आपलं जीवन असं जगायचं की लोकांना असं वाटायला पाहिजे की हा आपल्याकडे जो पैसा आहे तो त्याचा कुठेही जास्त वापरत करत नाही. फक्त त्याच्या ज्या गरजेची वस्तू आहे त्याच्यावरती तो वापरतो. म्हणजे याला सदाचार म्हणतात. तसेच असत्य त्यांच्यामध्ये आढळतात. तर हां, असं आपण काही लोकांना बघतात, की जे पूर्ण दिवस वेगवेगळ्या ठिकाणी ते अ, असत्यच बोलतात आणि ते आपले काम करून घेतात. तर इथे जे असुरामध्ये असतात ते असत्य हे त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. आणि इथे भगवान हे पण म्हणतात, की असुरी लोक काय करावं आणि काय करू नये हे जाणत नाही. तर इथे तुम्हाला माहित आहे जगामध्ये तुम्ही पण राहतात. तर तुम्हाला माहित आहे, की आपले जे शहर गावामध्ये काय असतात, तर वेगवेगळ्या लोकांमध्ये मोठे-मोठे जे जगतामध्ये जे लोक आहेत, तर त्यांना एक वेगवेगळ्या लोकांना पार्टी वगैरे द्यायची. तर आता त्यांना माहित नाही की काय करावं आणि काय नाही. कारण हे ज्या पार्टी असतात ते काय असतं रात्रीचे 2-3 असं सकाळपर्यंत हे पार्टी चालते. म्हणजे त्यांना कळत नाही की कुठल्या वेळामध्ये काय करायचं पाहिजे. कारण आपण काही वेळा तुम्हाला सांगितलं की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आपण भगवंताची पूजा केली पाहिजे, त्याची अर्चना केली पाहिजे, जप केला पाहिजे. परंतु हे लोक त्यावेळी झोपलेले असतात आणि आपण काल परवाच्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलं होतं, की जे तमोगुणी असतात ते काय करतात, तर त्यांच्यामध्ये आळस, प्रमाद आणि निद्रा आपण हे अभ्यास केला होता. तर हे जे असुरीचे प्रवृत्तीचे लोक आहेत, ते असेच करतात असं या श्लोकाद्वारे आपण समजून घेऊया. ते म्हणतात, की हे जगात असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचं कोणी यांचा नियंत्रण करत नाही. त्यांच्या म्हणजे आहे, की केवळ मैथुनाच्या इच्छामुळे हे जग निर्माण झालेलं आहे आणि कामाखेरीज अ, कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. तर आपण काल अभ्यास केला होता, की सर्व वेगवेगळे जे ते ग्रह आहेत, ते एका धरीवरती तरंगतात. कारण त्यांचे नियंत्रक कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण आहे. आपण काल अभ्यास केला होता आणि इथे जे अ, निर्विशेषवादी आहेत ज्यांना भगवान कोण आहे ते माहित नाही. जसं ते ब्रह्माचं स्वरूप म्हणतात. जे निराकार म्हणतात, की देवाचं स्वरूप नसतं. निराकारी आहेत. असे लोक हे आसुरी प्रकारचे लोक असतात. तर तेही म्हणतात, की हे जगात असत्य आणि निराधार आहे. कोणावरती त्याला अवलंबन नाही आणि परमेश्वर नावाचं कोणी याचं नियंत्रक काल आपण अभ्यास केला होता, की भगवान सर्वांचे नियंत्रक आहे. म्हणजे यांना फक्त असं त्यांना ज्ञान असतं, की हे फक्त केवळ मिथुनाच्या इच्छामुळे हे जग निर्माण झालंय. म्हणजे आपण फक्त स्त्री-पुरुषाने वेगवेगळ्या अ, इच्छा पूर्तीसाठी हे जग निर्मिती झाली आहे आणि कामाखेरीज आणि कोणताही कारण नाही. कारण कामेच्छा ही सर्वात मोठी इच्छा असते आणि ते जर पूर्ण होत नाही, तर त्याच्यामध्ये क्रोध उत्पन्न होतात.
तर इथे हेच म्हणतात की कामिच्छा आणि कोणताही कारण नाही या जगाला उत्पत्तीसाठी, असं त्यांना वाटतं, असं या श्लोकेद्वारा भगवान असुरी प्रकारचे जे लोक आहेत त्यांचं इथे वर्णन केलेलं आहे. अशा निष्कर्षाचे अनुमान करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असून लोक जगाचे विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न असतात. तर जे जास्त शिकलेले आहेत, जसं सायंटिस्ट आहे, तर हे काय करतात, तर अ, ते बॉम्ब आहे, मिसाईल आहे, ते आणखीन आणखीन ते शोध करतात. तर त्याच्यामध्ये काय असतात ते, त्यामुळे आणखीन जगाचा विनाश करण्याचा ते अहितकारी व उग्र कर्म, जसं आता थोड्या दिवसापूर्वीच काश्मीरामध्ये आतंकवादीने हल्ला केला. तर हे सर्व काय ते अल्पबुद्धीचे आहे आणि असुरी लोक आहेत. ते जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मामध्ये ते संलग्न असतात. तर त्यांना ज्ञान नसतं, की त्यांना ज्ञान कसं नसतं, कारण त्यांना माहित नाही की प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण वास करतो. शिरोदक्ष आहे विष्णू म्हणून. पण हे त्यांना माहित नसल्यामुळे ते अ, स्वतःचे नाश ओढून घेतात आणि अ, अ, ते अहितकारी आणि उग्र कर्म केल्यामुळे जे वेगवेगळे जे अ, नागरिक आहेत त्यांनाही त्या लोक मारायचा प्रयत्न करतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला असुरी लोकांची आणखीन गुणाचं इथे वर्णन दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा व मदामध्ये डुबत मोहित झालेल्या असुरी लोक अनित्य गोष्टीमध्ये आकर्षित होऊन अ, सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. तर हे अ, 4 प्रकारचे वेगवेगळे हे 4 नियम आहेत, जे आम्ही इस्कॉनामध्ये तुम्हाला नियम पालन केलंच पाहिजे. जसं हे 4 नियम कुठले आहेत? तर हे परस्त्रियाशी संबंध, नंतर जुगार, तिसरा आपण मांसाहार आणि चौथा अ, हे जे धूम्रपान, की चहा चहा, कॉफी हे सर्वांचा त्याग केला पाहिजे. कारण सर्वात मोठा जो हे सर्व काय आहे? तर हे इंद्रिय तृप्तीचे भोग आहे. म्हणून जेव्हा आपण इथे भगवान हेच म्हणतात, की कधी तृप्त न होणार. कारण जसं आपण कुठेतरी एक आग लागलेली आहे. तर आगामध्ये जर तुम्ही पेट्रोल की केरोसिन की डिझेल टाकलं, तर ते काय होणार? ते आग आणखीन वाढणार, ते कमी होत नाही. तर ही जी कामवासना आहे, हे सर्व स्त्रिया भोगायची, नंतर जुगारमध्ये पैसे कमवायची, नंतर दारू प्यायची, हे नंतर तंबाखू वगैरे हे आपली जी इच्छा आहे. नंतर हे मांसाहार नॉन-व्हेज खायचे. हे सर्व एक कामेच्छा आहे, ती कधीही पूर्ण होत नाही. आणि हे आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मधामध्ये डुबत मोहित झालेले असुरी लोक आहेत. हे लोक अनित्य गोष्टीमध्ये, अनित्य म्हणजे हे सर्व नीती नाही, याच्यामध्ये कुठलीही नीती नाही. तर किती स्त्री भोगवायची, किती पैसे कमवायचे, किती सिगारेट पियायची, किती मांसाहार करायचा, याचा कुठलाही नियम नाही. ते अनित्य आहे. गोष्टीमुळे आकर्षित होतं. कारण सदैव असूचित भूल, असिचित भूल, असूचित भूल, अशुचिर्भूत म्हणजे जसं मी पूर्वी तुम्हाला सांगितलं, की त्यांच्यामध्ये शोचन नसतं. म्हणजे त्यांच्यामध्ये अ, अ, चांगला कर्म करायची त्याची इच्छा नसते. असे लोक आहेत. त्याला इथे भगवंताने वर्णन दिले आहे. पुढे भगवान म्हणतात, इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असं त्यांचा विश्वास. तर असे काही लोक तुम्हाला माहीत आहे, की ते वेगवेगळ्या स्त्रियांना की वेगवेगळ्या पुरुषांना भुकायची इच्छा आहे. असं त्यांचं त्यांची मनस्थिती असते. अशा प्रकारे त्याने मरतेपर्यंत अमर्याद चिंताने ग्रसलेले असतात. कारण जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीवरती चिंतन करतात, तर त्या गोष्टीवरती आपला संमोहन होऊन आपण पूर्ण दिवस, त्या पूर्ण जीवन, असं तुम्ही काही लोकांनाही बघितलं आहे, की जे 50 वर्षामध्ये, 60 वर्षा की 70 वयामध्ये पण 4था, 5वा की 6वा लग्न करतात. म्हणजे ते काय असतात, तर अशा प्रकारचे जे लोक आहेत, त्याने मरतेपर्यंत मरेतोपर्यंत ते अमर्याद चिंताने ग्रसले. शेकडो, हजारो पासांचे बध झालेले आणि कामक्रोध परायण झाले. हे असुर लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाचे धनसंचय करतात. कारण त्यांना हे सर्व जे 4 वस्तूची गोष्ट आहे, त्यांना भोगवायची आहे. असं तुम्ही भगवद्गीतेमध्ये काही लोक आहेत, जे रोज पार्ट्या करतात. त्यांच्यासाठी त्यांना पैसे जास्त पाहिजे, म्हणून ते लोक जुगार खेळतात. त्यांना स्त्रिया भोगवायच्या आहेत. पूर्ण दिवस ते जेव्हा दारू वगैरे पितात, तेव्हा त्यावेळेला त्यांना मांसाहार करायचा आहे. तर ह्याच्यासाठी पैसे खूप लागतात. म्हणून ते काय म्हणतात, की असुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता
अन्यायी मार्गाचे धनसंचय करतात असं या श्लोकाद्वारा भगवान आपल्याला सांगतात. म्हणजे तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हाला कळेल की याने अ, अन्यायी मार्गाने धनसंचय केला आहे, तर तुम्ही निश्चितपणे त्याला असुरी असुरी स्वभावचा असुरी मनुष्य तुम्ही त्या व्यक्तीला म्हणू शकतात. पुढे भगवान म्हणतात, असुरी असुरी मनुष्य विचार करतो, की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हे माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वच ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे व्यवसायी नातलग असलेले मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी तर कोणी नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज-मजा करेन. अशा प्रकारचे असुरी लोक अज्ञानाचे मोहित झालेले आहेत. तर इथे आपल्याला वेगवेगळे 3 चित्र दिलेले आहेत. 3 चित्रामध्ये पहिला सत्ययुगाचा आहे. सत्ययुगामध्ये असुर कोण होता? तर हिरण्यकश्यप होता. तर त्यालाही असंच होतं. जसं इथे आपल्याला वर्णन केले आहे. तसं त्याची अज्ञानाचा तो मोहित झाले होता. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपण जेव्हा द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आपण चौथ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण अध्याय केला होता, अभ्यास केला होता, की भगवान केव्हा अवतरले न अवतरले, तर जेव्हा ते जे असुर लोक आहेत, जे अज्ञानामोहित झालेले आहेत, ज्यांना असं वाटतं की मीच देव आहे आणि सर्वांनी माझ्याच पूजा केली पाहिजे, असं कंसाचं इथं आणि खालच्या चित्रामध्ये आपण जेव्हा अ, अ, त्रेतायुगामध्ये जेव्हा अ, अ, तेव्हा जेव्हा भगवान श्रीराम अवतीर्ण झाले होते, तेव्हा रावणही असुरी स्वभावाचा होता. कारण त्यांनाही अ, त्याला त्याला अमरत्व पाहायला त्याचं भोगवायचं होतं. त्यांना अ, हे राज्य भोगवायचं होतं. त्या पृथ्वीचा सम्राट म्हणून भोगवायचं होतं. परंतु त्याने काय केलं त्याने आपला एक स्त्रियाचं अपहरण केलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यूचं कारण झालं. तर ते काय असतात, ते त्या म्हणतात, की आम्ही खूपच बलवान आहे. मीच ईश्वर आहे. तर रावणचा जो भाऊ होता विभीषण, तर त्याला सांगायचं, की मी भगवान आहे, माझी पूजा करा. तसं हिरण्यकश्यपूही आपला मुलगा होता प्रल्हाद, त्यालाही सांगायचं, की मीच ईश्वर आहे, तुम्ही माझ्या पूजा करा. तसंच कंस पण सर्व जे मथुराचे लोक होते, त्यांना सांगायचं, की मीच भगवान आहे, तुम्ही माझी सर्व पूजा करा. कारण मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण आहे, मी बलवान आहे आणि मी तुम्हाला सुखी करू शकेल. असं जे 3 प्रकारचे 3 वेगवेगळ्या लोकांमध्ये जे असुरी होते ते या या 2 श्लोकेद्वारा भगवंताने आपल्याला वर्णन दिलेले आहे. या प्रकारे अनेक चिंतानी भ्रंत झालेले आणि मोह झालेले बद झालेले असुर लोक इंद्रतृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होते आणि ते नरकामध्ये पतित होतं. तर आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की जे या प्रकारे अनेक चिंताग्रस्त म्हणजे त्यांना फक्त इंद्रिय तृप्तीची इच्छामुळे ते इथे मोह झालेले असतात आणि बद झाले असल्यामुळे त्यांच्यामध्ये असुर असतात आणि म्हणून त्यांचं काय होतं तर अत्याधिक आसक्ती जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, की आसक्तीमुळे काय होतं, तर आपला जो बुद्धीचा आहे तो विनाश होतो आणि आपण शेवटचा आपला पतन होतं. इथेही या श्लोकामध्ये हेच आपल्याला सांगतात, की नरकामध्ये जे खालच्या योनीमध्ये आपल्या ज्या खालच्या 7 जे योनी आहे त्याच्यामध्ये पतन होतं, असं या श्लोकामध्ये सांगतात. मिथ्याहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झाले असुर लोकांचा स्वतःच्या देहामध्ये आणि इतर देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तर ह्याचा उदाहरण आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण घेतला होता शिशुपालाचा. कारण तो खेदी नावाचा जो राज्य आहे, तिकडचा तो राजा होता. म्हणजे त्याला मिथ्याहंकार होता, की मी पण राजा आहे, भगवान श्रीकृष्ण पण राजा आहे. तर जे पद आणि जे मान हे जे सन्मान हे भगवान श्रीकृष्णांना दिले आहे. तेच मला दिल्या पाहिजे. कारण मी राजा आहे, माझ्याकडे पण बल आहे. मला गर्व आहे माझा हे त्याच्या काम आणि क्रोध. काम म्हणजे इथे अ, काम म्हणजे इच्छा इथे दिलेली आहे. क्रोध म्हणजे राग. जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा असतात, ते होत नाही, तेव्हा आपल्याला क्रोध होतं. तर मोहित झाला असुर स्वतःच्या देहामध्ये आणि इतरामध्ये देहामध्ये स्थित असलेला परमपुरुष. तर त्याच्या स्वतःमध्ये हृदयामध्ये पण ईश्वर होते आणि दुसऱ्याच्या हृदयामध्ये पण ईश्वर आहे. हे परमपुरुष आहे. ते त्यांना द्वेष करतात आणि ते खऱ्या धर्माची निंदा करतात.
म्हणजे तोही एक क्षत्रिय होता, तर त्याने दुसऱ्या एक क्षत्रियचा त्याने सन्मान केला पाहिजे. हे जेव्हा त्याने नाही केलं, तेव्हा भगवंताने त्याचा वध केला. पुढे भगवंत जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत, त्यांनी मी चिरकालासाठी भवसागरामधले विविध असुरी योनी टाकतात. तर काल आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की जे आपला जो 14 ब्रह्मांडाचे 14 लोक आहेत, त्यांच्या खालच्यामध्ये 28 वेगवेगळ्या नरक लोक आहेत. तर भगवान म्हणतात जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहे, तर आपण त्यांचाही आपण अभ्यास केला होता. अ, की त्याचं दुसरं जन्म काय होतं? तर ते काळासाठी म्हणजे अनेक जन्म त्यांच्या हे पशु, पक्षी आणि अ, वेगवेगळ्या जे पाण्यामध्ये जे वेगवेगळे जे जीव असतात, त्यांच्यामध्ये ते भवसागरामध्ये पडलेले असतात आणि म्हणून इथे भगवान म्हणतात, की ते अ, अ, चिरकाळासाठी भवसागरामध्ये विविध आसुरी योनीत ते तिकडे असतात. कारण त्यांचं जीवन आहे. तर त्यांना भगवान कोण आहे ते त्यांना कळत नाही. म्हणून ते भगवान इथे म्हणतात, की अनेक जन्मानंतर कारण आपण 84 लक्ष जे योनी आहे, त्यात फक्त एक मनुष्यच आहे, ज्यांना भक्ती कशी करायची ते ज्ञान मिळू शकतं आणि तो घेऊ शकतं. बाकीच्या कुठल्याही योनीला अ, भक्ती कशी करायची, भगवान कोण आहे, त्याचा ज्ञान नाही. पुढे भगवान म्हणतात, "हे कोणते आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणार असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळू-हळू ते अत्यंत अधम गतीला पडतात." जसं आपण गेल्या श्लोकामध्ये अभ्यास केला, तसं इथेही सांगितलं आहे, की असुरी योनीमध्ये वारंवार जन्म होतात. त्यांचा जन्म, मृत्यू, जरा-व्याधी हे चक्र त्यांचा चालूच असतात आणि ते अत्यंत अधम गतीला म्हणजे ते खालच्या योनीमध्ये त्यांना प्राप्त होतं, असं या श्लोकामध्ये भगवान सांगतात. तर पुढे भगवान म्हणतात, काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याचे 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. कारण या तिन्हामुळे आत्माचा विनाश होतो. तर हे आपण चित्रामध्ये 3 वेगवेगळे अ, मार्ग दिलेले आहेत. तर काम इच्छा आपली जे आपलं भौतिक जगामध्ये राहतात, जे काही आपण कर्म करतो त्याच्यामध्ये जी इच्छा आहे ती जेव्हा पूर्ण होत नाही, तर तेव्हा आपल्याला क्रोध येतो. क्रोध क्रोध आणि लोभ. लोभ म्हणजे आपण जे काही काम करतात त्याच्यासाठी आपल्याला फळाची अपेक्षा असतात आणि जो फळ आपल्याला भेटत नाही. काय नाहीतर जर आपल्याला जे काही फळ भेटलेलं आहे, तर तो जर आपल्याला असं वाटत की तो कमी आहे, तर आपल्याला लोभची इच्छा होते. तर हे 3 जे आहे काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जायचे 3 द्वार आहेत. तर हे आपण काय करतात, हे जे बुद्धिमान मनुष्य आहे, ते त्यांचा त्याग करतात. कारण त्यांना माहीत आहे, की जेव्हा आपण नरकामध्ये जातात, नरक म्हणजे आपल्या खालच्या योनीमध्ये जातात, तर आपला पतन होणार आहे. तर जेव्हा आपण हे 3 गुण काम, क्रोध, मोह, लोभ हे आपण जेव्हा सोडून देतात, तेव्हा आपण आत्मसाक्षात्कारी होऊ शकतात. परंतु जेव्हा आपल्याला हे ज्ञान नसल्यामुळे आपण हे मार्ग सोडत नाही, काम, क्रोध आणि लोभ हे आपण जेव्हा सोडत नाही, तर आपला आत्माचा विनाश होतो. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, की हे कोणते? जो मनुष्य नरकाचा या 3 द्वारात सुटले आहे, तो आत्मा साक्षात श्रेकर असा कार्य करतो आणि क्रमश परम गतीला प्राप्त करतो. तर तर आपल्याला आता भगवान श्रीकृष्णाकडे जायचं असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपण पहिला टप्पा म्हणजे काय? तर तुम्ही एका अ, अ, जे गुरु-शिष्य परंपरामध्ये आलेल्या गुरुचा शरण्य केल्या पाहिजे. नंतर तुम्ही वेदांचा म्हणजे जसं भगवद्गीता, भागवतम हे त्यांचं अध्ययन केलं पाहिजे. नंतर तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या केल्यावरती काय होणार? तर तुमच्या अ, अ, इंद्रिय तृप्तीवरती नियंत्रण होणार. जेव्हा इंद्रिय तृप्तीवरती आपलं नियंत्रण झाल्यावरती आपल्याला आत्मसाक्षात्काराचं ज्ञान होणार आणि आत्मसाक्षात्काराचं ज्ञान झाल्यामुळे आपण काय आहे तर भगवान श्रीकृष्ण कोण आहे त्याला जाणू शकू. आपण त्यांच्याकडे पोहोचू शकतात. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला हेच म्हणतात, की काम, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 द्वार आहेत. तर आपण जेव्हा आपण एका गुरु-शिष्य परंपरेमध्ये आलेला गुरुला शरणले जातात. तो आपल्याला निश्चितपणे आपल्याला स्वर्ग नाहीतर वरच्या वरच्या लोकामध्ये
आपल्याला नेऊन जाणार असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, जो शस्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीची प्राप्त होत नाही. कारण त्यांना आपलं विहित कर्म माहीत नाही. म्हणून तो रजो आणि तमोगुणामध्ये असतात. रजो आणि तमोगुणामध्ये आपण मी काही वेळा तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक वर्ण आणि प्रत्येक वर्णाचा वेगवेगळे टप्पे असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 4थ्या अध्यायामध्ये, की भगवंताने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे एक व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये जे गुण आहे त्याप्रमाणे अ, तो आपण जाणू शकतो, त्याला ओळखू शकतात. तर इथे भगवान हेच आपल्याला म्हणतं, की शास्त्रविधीचा त्याग म्हणजे आपण ज्या गुणामध्ये आहे त्याप्रमाणे आपण कर्म केले पाहिजे. जर अ, आपण हे आपण ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलाय, तर आपण वेदांचा अभ्यास केला पाहिजे. आपण पूजा-पाठ हे सर्व केले पाहिजे. तर आपण काही असं लोकांना बघतात, की जे चांगल्या उच्च कुटुंबात जन्माला आले आहे. आपण अजामिलाचं उदाहरण घेतलं होतं. तो उच्च असा या ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. परंतु ते एका स्त्रियाशी त्यांचा मोह झाल्यामुळे त्याचं पतन झालं होतं. तसंच आपण परवाच्या आपण अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. जेव्हा बिल्वमंगळ ठाकूर तो पण खूपच चांगला असा ब्राह्मण उच्च कुटुंबात झाला. त्याच्याकडे पैसे जास्त होते. परंतु तो पण एका स्त्रियामध्ये तो मोहित झाला होता. तर इथे भगवान म्हणतो, जो शास्त्रविधीचा पालन करत नाही, त्याग करतो. म्हणजे तो ज्या वर्णामध्ये असतात, त्याचा शास्त्राचं पालन करत नाही, त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त नाही. सिद्धी म्हणजे त्यांना चांगलं नाव वगैरे भेटत नाही, सुख मिळत नाही. आणि परमगती. कारण परमगती कुठे म्हणजे भगवंताच्या शाश्वतधामाकडे जायची असते, ती त्याला गती प्राप्त होत नाही. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारा कार्य आणि अकार्य यांच्यामधले भेद जाणला पाहिजे. अशा विधी-विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. तर आपण 4थ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवे. म्हणजे एका आध्यात्मिक गुरु आहे, त्यांच्या शरणे गेले पाहिजे. कारण आपण त्यांच्याकडे जर गेल्यावरती काय ते आपल्याला शास्त्रविधीचं कार्य आणि अकार्य म्हणजे शास्त्रामध्ये ब्राह्मणाकडे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये यांच्यासाठी वेगवेगळे कार्य आणि अकार्य दिलेले आहे. ते आपण जाणून भेद जाणला पाहिजे. हे कुठलं चांगलं आहे, ब्राह्मणासाठी कुठलं चांगलं आहे, वैश्यासाठी कुठलं चांगलं आहे, क्षत्रियासाठी कुठलं चांगलं आहे आणि शूद्रासाठी. हे चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे सर्व आपण जाणून कुठून घेणार? आपण एका आध्यात्मिक गुरु, ज्याने गुरु शिष्य परंपरामध्ये ज्याने वेदाचा अभ्यास केला आहे, त्याने आपण जेव्हा त्यांच्या शरणीला जाऊन आपण जेव्हा आपण अ, हे जाणून घेतलं, तेव्हाच आपण क्रमशः आपली उन्नती होईल. उन्नती म्हणजे आता आपण भौतिक जगामध्ये मनुष्य म्हणून तर आलेले आहे जन्माला. पण जेव्हा आपण शास्त्रविधीचं ज्ञान घेऊन आपण ज्या वर्णामध्ये आहे त्याप्रमाणे जर आपण कर्म करतात, तर निश्चितपणे आपण वरच्या योनीमध्ये नाहीतर आपण वरच्या लोकामध्ये आपण जाऊन तिथे जन्म-मृत्यू, चरा चक्र जे आहे त्यातून आपण बाहेर पडू शकतो. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात.